पुढे येतात म्हटल्यानंतर मग विरोधकांनी महिला लढवली, ते पुढे येऊन बसले। न्याय हवा, सूट हवी, त्यांच्या रोजगारामध्ये मदत हवी, आमच्या बळीराजाला शेतीसाठी मदत हवी, वीज बिलामध्ये मदत हवी। या सगळ्या गोष्टी माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात देवेंद्रजी आणि अजितदादा पवारचं सरकार देत आहे। आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षात असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविड मधले घोटाळे, टोमणे, एकमेकाच्या विरोधात बोलणं, घालून पाडून बोलणं हे सोडून महाराष्ट्राला काही देत नाही। अशा विरोधी पक्षाचा निषेध, उबाटा सेनेचा निषेध, काँग्रेसचा निषेध, राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध, ह्या महाराष्ट्राला, सुसंस्कृत महाराष्ट्राला एका अर्थाने आपल्या संस्कृतीपासून विपरीत अवस्थेत नेण्याचं पाप करणाऱ्या या महाआघाडीचा निषेध। आजचाही दिवस अधिवेशनाचा वादळी ठरणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही, कारण ज्या प्रकारे या अधिवेशनाची सुरुवात होण्याच्या अगोदरच विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन विधान भवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी करताना दिसले आणि पुन्हा त्यांच्या या घोषणाबाजीमध्ये आपला एक वेगळा सूर खरं तर प्रकट करण्यासाठी सत्ताधारी देखील त्या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आता राज्यातलं अधिवेशन तर सुरूच आहे, पण दिल्लीत देखील अधिवेशन सुरू असल्याचं आपण बघतोय आणि तिथे देखील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आता विरोधक काही वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन तिथे संसदेच्या पायऱ्यांवरती, नवीन संसद जे आहे, नवीन संसद भवन त्याच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी करताना दिसत आहेत। त्याची दोन्हीकडची दृश्य आपण बघतोय। एकीकडे राज्यातल्या विधी भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक आक्रमक होऊन घोषणाबाजी करतात, वेगवेगळे मुद्दे आहेत। मग यामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, वीज बिलाचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा मुद्दा असेल, पीक विम्याचा अजून दुसरा हप्ता मिळू शकलेला नाहीये, पिकाचं झालेलं नुकसान असेल अवकाळी पावसामुळे त्यावरती त्वरित पंचनामे होऊन मदत मिळण्याचा मुद्दा असेल, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आज विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं बघायला मिळेल। तेच संसद भवनामध्ये देखील जर आपण पाहिलं तर पेपर फुटीचं प्रकरण जे आहे ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजताना दिसत आहे। नीट परीक्षेतील पेपर फुटीच्या प्रकरणाच्या विषयाला घेऊन योग्य तो तपास व्हावा आणि जे संबंधित आहेत, जे दोषित, त्यांच्यावर कारवाई व्हावी याबद्दलचा मुद्दा देखील दिल्लीत गाजताना दिसतोय। आणि शिवाय तिथे देखील आता संसद भवन परिसरात पायऱ्यांवरती घोषणाबाजी केली जाते। त्याच्यामुळे दोन्हीकडे विरोधक आक्रमक आहेत आणि त्यामुळे साहजिकच हे वेगळं सांगायला नको की आजचा दोन्हीकडचा सभागृहातला कामकाजाचा दिवस जो आहे तो वादळी ठरेल आणि अर्थात वेगवेगळे प्रश्न मांडले जातील। माफक अपेक्षा जनतेला एवढीच आहे की ही सगळी चर्चा होत असताना वादवादी होणं हे साहजिक आहे, पण या सगळ्याच्यात सभागृहातनं बाहेर पडणं किंवा सभागृहाच्या कामकाजावरती बहिष्कार टाकणं या गोष्टी विरोधकांनी करण्यापेक्षा कामकाज चालू द्यावं आणि या कामकाजात सहभागी होऊन आपले मुद्दे मांडत आक्रमकपणे ते प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात खरं तर चर्चा करावी, हे दोन्हीकडे अपेक्षित आहे। बघूयात आज दिवसभरात या विषयात नेमकं काय घडतंय। पण विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं जात आहे आणि संसद भवन परिसरात देखील आंदोलन केलं जातं।